नमस्कार मंडळी. पंख फाउंडेशनच्या या नवरात्रीबद्दलच्या इनिशिएटिव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर दीपांजली देशमुख आणि मी आपल्याशी संवाद साधणार आहे मासिक पाळी आणि त्याच्याशी रिलेटेड मानसिक आरोग्य. ॲक्च्युली आता मासिक पाळी म्हटलं तर कधी कधी मला तर असं वाटतं की जणू काही माझ्या एकाच शरीरात चार वेगळ्या वेगळ्या व्यक्ती राहत आहेत का काय. आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल तर घाबरू नका. ही काही भूतबाधा नाहीये, पण हे सगळं आहे जणू काही हॉर्मोन्सचा एक वेगळा बॅले डान्स तुमच्यामध्ये चालू असतो. सो आपण मासिक पाळी नंतर PMS PMDD हे काय आहेत आणि याचा आपल्या मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो याबद्दल आपण बघणार आहोत. तर जर आपल्या मासिक पाळीला आपण बघितलं तर वेगळ्या वेगळ्या फेजेसमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. फॉलिक्युलर फेज म्हणजे दिवस 1 ते दिवस 14, त्याच्यामध्ये मूड छान, एनर्जी एकदम छान, तीक्ष्ण लक्ष, जणू काही तुमची टू डू लिस्ट ही तुमच्या एनर्जीला घाबरून जाईल. नंतरची असते थोडीशी ओव्युलेशन फेज, इस्ट्रोजन थोडंसं वाढतं, आत्मविश्वास, सोशल एनर्जी आणि आकर्षणही वाढतो, जणू काही स्वतःच्या रोमॅन्टिक सिनेमाची तुम्ही हिरोईन आहात. त्यानंतर येते तिसरी फेज, ल्युटियल फेज, 15 ते 28 दिवस. थोडंसं प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण वाढतं, काहींना शांत वाटते, पण बऱ्याच जणींना थकवा, चिडचिड जाणवते, छोट्या छोट्या गोष्टीवर रडायला येतं. या फेजमध्ये कधी कधी जर समोसा खाली पडला तर त्याबद्दल रडायलाही येईल आणि नंतर त्या समोस्याचा राग सुद्धा येईल. त्यामुळे जर थोडेसे इमोशनल अप्स अँड डाऊन्स होत असतील तर त्याबद्दल जास्त काही वाटून घेऊ नका. नंतर आपण आता PMS म्हणजे याबद्दल जाणून घेऊ. प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. ओके, जनरली ल्युटियल फेजमध्ये हा सिंड्रोम होतो आणि लक्षणं याची जशी की चिडचिड, मूड स्विंग्स, पोटामध्ये असं फुगल्यासारखं वाटणं, खाण्याची जास्त इच्छा होणं किंवा न होणं, सुस्त सुस्त वाटत राहणं आणि काही ना काही प्रमाणात PMSचे सिम्पटम जवळपास 75% स्त्रियांमध्ये दिसतात. PMS म्हणजे जणू काही एक तुमच्या शरीराचा स्वतःचा ड्रामा चालू असतो, ज्यामध्ये रडणं, उगाचच चिडचिड करणं, उगाचच छान वाटणं आणि जणू काही चॉकलेटची खूप जास्त क्रेविंग होणं होतं. आता याच्या थोड्या सिव्हिअर फॉर्मकडे जर आपण बघायला गेलं तर त्याला PMDD म्हणतात, म्हणजेच प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर. हे एक गंभीर आजार आहे आणि यामध्ये अत्यंत जास्त नैराश्य, हताशपणा, चिंता, चिडचिडपणा, काम करण्याची इच्छा न होणं अशी अनेक लक्षणं आढळतात. हा DSM-5 TR मध्ये डायग्नोजेबल आजार आहे आणि जवळपास 3 ते 8% स्त्रियांमध्ये हा आजार दिसतो आणि याला प्रॉपर ट्रीटमेंट म्हणजे सायकॅट्रिस्टकडे जाण्याची आणि व्यवस्थित औषधं आणि थेरपी घेण्याची गरज लागते. आता हे झाले आपले मासिक पाळी आणि मानसिक समस्या त्याच्याशी रिलेटेड काय करायला पाहिजे यामध्ये. ओके, तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट जी तुम्ही करू शकता, तुम्ही तुमच्या मासिक पाळीचा एक ट्रॅक ठेवू शकता. नॉर्मल पाळीचा ट्रॅक ठेवा आणि त्यासाठी तुम्ही एखादं जर्नल मेंटेन करू शकता, एखादी ॲप यूज करू शकता आणि तुमचे प्रोडक्टिव्ह दिवस कोणते आणि कोणत्या दिवसांना तुम्हाला त्रास जास्त होतो ते बघा. मे बी एनर्जी जास्त असताना चांगली मोठी मोठी कामं घ्या, मोठे मोठे प्रोजेक्ट्स घ्या आणि जेव्हा तुमची एनर्जी तुम्हाला डाऊन वाटते, तुम्हाला काही करावंसं वाटत नाही, त्यावेळेस थोडंसं जेमतेम कामं ठेवा, जास्त मोठे प्रोजेक्ट्स घेऊ नका. म्हणजे तुमच्या हॉर्मोनल सायकलच्या अगेन्स्ट नाही तर त्याच्यासोबत तुमचं कामं प्लॅन करा. PMS आणि PMDD साठी जीवनशैली, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन महत्त्वाचं आहे. रेग्युलर व्यायाम, संतुलित आहार, कॅफीन आणि साखर कमी आणि झोप नियमित हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंतर जेव्हा गरज असते तेव्हा जी औषधी डॉक्टर रेकमेंड करतात स्पेसिफिकली PMDD साठी, तर SSRI, काही हॉर्मोनल गोळ्या आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या औषधी घ्याव्या लागतात. जर डॉक्टरांनी तुम्हाला गोळ्या रेकमेंड केल्या तर त्या नक्की घ्या, त्या घेणं टाळू नका. नंतर याच्यामध्ये जोडीदारांचंही महत्त्वाचं स्थान आहे. जर जोडीदार असेल की काय तू चिडचिड करते, का बरं, किंवा तुच्छितपणे बोलणारा असेल तर त्यामुळे मात्र ही लक्षणं वाढू शकतात किंवा स्वतःबद्दल कमीपणा वाटायला लागू शकतो. त्यामुळे जोडीदारांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी सपोर्टिव्ह असण्याची गरज आहे. दे हॅव टू अंडरस्टँड इट्स नॉट अबाउट देम ऑर इवन अ पर्सन, इट इज मोर अबाउट द हॉर्मोनल अप्स अँड डाऊन. यासोबतच मी माझा हा व्हिडिओ थांबवते. थँक्यू सो मच फॉर पेशंट लिसनिंग.